नमस्कार. माझ्या सर्व अधिकारी मित्रांनो आणि बंधू आणि भगिनींनो. मी गणेश चिमणकर, सध्या असिस्टंट कमिशनर या पदावरती महाराष्ट्र शासनामध्ये कार्यरत आहे. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महिला व बालकल्याण विभागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी वर्ग 2 या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि जवळपास 258 पदे एकूण भरली जाणार आहेत आणि त्यासाठी आपल्या ग्रामविकास विभागातील व महिला व बालकल्याण विभागातील वर्ग 3 चे कर्मचारी की ज्यांच्याकडे किमान 7 वर्ष कामकाज केल्याचा अनुभव असेल, हे असे कर्मचारी त्यासाठी पात्र आहेत आणि त्या सर्वांना राजपत्रित अधिकारी होण्याची ही एक सुवर्ण संधी या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. मित्रहो, ही जी परीक्षा आहे, जी परीक्षा घेतली जाणार आहे, त्यामध्ये 2 पेपर असणार आहेत. पहिला पेपर असणार आहे, की ज्याच्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याचबरोबर सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. त्यासोबतच काही त्या पदाशी संबंधित आवश्यक असणारे ज्ञान, त्यासाठी असलेले काही नियम असणार आहेत, की ज्याचे आपण थोडेफार परिचित आहोत. माहितीचा अधिकार आहे, लोकसेवा हमी ॲक्ट आहे, आरक्षणाचा कायदा आहे, राज्य महिला आयोग आहे, मानवी हक्क आहे. असा तो पहिला पेपर असणार आहे. आणि दुसरा पेपर असणार आहे आपण जे काम करतो त्या पदाच्या कर्तव्याचे ज्ञान असणाऱ्या संदर्भात, की ज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे महाराष्ट्र नागरी सेवेचे नियम असणार आहेत. जवळपास 10 दिलेले आहेत. भारताचं संविधान असणार आहे. त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागातील कायदे व योजना असणार आहेत आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण नियम 2018 आणि ICDS योजना अशा पद्धतीचा दुसरा पेपर असणार आहे. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, की या पदावरती जी निवड आहे, ती निवड ज्या उमेदवारांनी पेपर 2 मध्ये मार्क्स घेऊन लीड घेतलेला आहे, त्याचं 101% सिलेक्शन होणार आहे. कारण पहिला पेपर हा सर्वांना एक विशिष्ट सरासरी मार्क्स मिळवून देणारा तो पेपर असणार आहे. आणि ज्यांनी दुसऱ्या पेपरमध्ये व्यवस्थित डिटेल्स अभ्यास केला, तर त्यांना 100% याच्यामध्ये CDPA होण्याची सुवर्णसंधी असणार आहे. तर बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी या पदाचा अभ्यास करताना पेपर 2 चा अभ्यास करावा, अशा बरेचसे प्रश्न आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मध्ये निर्माण झालेले आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे एक तर हे जे नियम आहेत, या नियमाची भाषा ही क्लिष्ट आहे आणि ते नियम समजण्यास अवघड आहेत. कारण सेवा प्रवेश परीक्षा करत असताना आपण याचा अभ्यास केलेला आहे किंवा जेव्हा-जेव्हा एखादं प्रकरण आपल्यासमोर उद्भवते, तेव्हा-तेव्हा आपण ते पुस्तक जेव्हा चाळून बघतो, तर तेव्हा-तेव्हा अर्थ लावताना आपल्याला अडचण जाते. त्यामुळे आपल्याला त्याची जाणीव आहे, की हे जे नियम आहे समजण्यास थोडेसे अवघड आणि क्लिष्ट आहेत. परंतु त्याचबरोबर आपण जर ते साध्या सोप्या भाषेत समजून घेतले आणि त्याच्या जर नोट्स आपण जर तयार केल्या, तर तुम्हाला हमखास पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा पेपर क्रमांक 2 असणार पेपर क्रमांक 2 असणार आहे. तर यासाठी आपण कोणते संदर्भ साहित्य वापरले पाहिजेत? ऑथेंटिक स्टडी मटेरियल आपल्याला कुठे मिळेल? अशा पद्धतीच्या काही शंका आपल्या मनामध्ये निर्माण झाल्या असतील, की जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये त्याची मदत होईल. आणि या सर्वांचा विचार करून मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीचा एक आज इनिशिएटिव्ह इथे घेत आहे. आणि त्यासाठी मला रुक्मिणी अकॅडमी पुणे यांचं तांत्रिक सहकार्य मिळालेलं आहे. मित्रहो, ही जी परीक्षा आहे, घेतली जाणार आहे, त्या परीक्षेच्या CDPA पदावरती मी स्वतः काम सुद्धा केलेलं आहे. मला ICDS मध्ये काम करण्याचा 5.5 वर्षाचा अनुभव आहे. सोबतच महाराष्ट्र शासनामध्ये माझी आजवरची जी सेवा आहे, जी झालेली आहे, ती जवळपास 18 वर्षाची सेवा झालेली आहे. आणि या सर्वांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ज्या सरळ सेवेच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध होतात, त्या खूप साऱ्या परीक्षा मी या अगोदर दिलेल्या आहेत आणि त्यापैकीच एक मुख्य प्रशासकीय अधिकारी या पदावर माझी निवड सुद्धा झालेली आहे आणि त्या परीक्षेचा अभ्यास करत असताना जो काही सिलेबस होता, तो हाच सिलेबस होता. सेम सिलेबस हा त्याच्यामध्ये होता. फक्त महिला व बालकल्याण विभागाचा पोर्शन त्याच्यामध्ये नव्हता. परंतु महाराष्ट्र नागरी सेवेचे सगळे नियम होते, विभागीय नियम चौकशी पुस्तिका होती, संविधान होतं आणि पहिल्या पेपरमधला काही भाग त्याच्यामध्ये कंटेंट होता.
तर त्या परीक्षेचा अभ्यास करताना मी माझ्या स्वतःच्या स्वहस्ते हस्तलिखित काही नोट्स तयार केलेल्या आहेत. त्या नोट्स सुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर जे नियम आहेत, ते नियम अगदी साध्या, सोप्या तुम्हाला समजेल या भाषेमध्ये लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला मार्गदर्शन इथे करणार आहे. सोबतच माझी जी नोट्स आहे, त्या नोट्सची सुद्धा एक मायक्रो नोट्स मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. म्हणजे जेणेकरून परीक्षेच्या अगोदर तुम्हाला रिव्हिजन करताना अगदी अगदी सहज आणि सोपे होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला आपल्याला त्याच्यामध्ये पुढं जाता येऊ शकतं. आणि या नियमांचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत, तर त्या नियमातील एकन एक नियम काय म्हणतो, त्याचा अर्थ काय असणार आहे, त्या प्रत्येक गोष्ट कुठलाही मूळ आशय न वगळता आपण त्या सगळ्या गोष्टीमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रहो, हे नियमामध्ये दरवर्षी काही ना काही अपडेशन येत राहतात. जसं की मी तुम्हाला उदाहरण सांगतो, की महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 हा आता सध्या लेटेस्ट 2025 मध्ये सुधारित केलेले आहेत. म्हणजे काही नियम त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, की जसं महिलांना सरोगसीद्वारे जर अपत्याला जन्म द्यायचा असेल, तर त्याच्यासुद्धा आपल्याला आता रजेचा प्रावधान इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे आपली जी नोट्स आहे, ती नोट्स जे नियम महाराष्ट्र नागरी सेवेचे नियम होते, ते सर्व अपडेटेड केलेल्या नियमांचा अभ्यास करून तयार केलेली आहे. आणि ही नोट्स एम-पी-एस-सीच्या दृष्टिकोनातून एम-पी-एस-सी ज्या पद्धतीने प्रश्न विचारते, त्या प्रश्नाला अ, समोर ठेवून अशा पद्धतीची तयार केलेली आहे. आणि मला खात्री आहे, जर त्या नोट्सचा तर तुम्ही सविस्तर अभ्यास जर केला, तुम्ही हमखास राजपत्रित अधिकारी व्हाल, याची मला पूर्ण खात्री आहे. मित्रहो, फक्त आपल्याला ऑथेंटिक सोर्स, ऑथेंटिक व्यक्तीच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. कारण प्रशासनाच्या बाहेरील एखाद्या खाजगी व्यक्तीने हे नियम सांगणे आणि स्वतः प्रशासनामधील व्यक्तींनी तो नियम समजून सांगणे याच्यामध्ये फार फरक आहे. आणि तुम्हाला सुद्धा त्या नियमाची या अगोदरच ऑलरेडी जाणीव सुद्धा आहे. त्यामुळे ते नियम तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला साध्या सोप्या भाषेत एम-पी-एस-सीच्या दृष्टिकोनातून ते समजतील आणि त्या भागामध्ये कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा महाराष्ट्र नागरी सेवेच्या नियमातील त्या भागावरती कशा पद्धतीचे प्रश्न फ्रेम होऊ शकतात किंवा त्या भागावरती या अगोदर कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत. अशा पद्धतीने आपण त्या नियमांचा अभ्यास करणार आहोत. माझी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा आहेत. तुम्ही नक्कीच सी-डी-पी-ओ पदी राजपत्रित अधिकारी व्हाल, अशी मला आशा आहे. तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद.